ज्यांच्या शब्दात सामर्थ्याचा ध्यास आहे, ज्यांच्या विचारात प्रयत्नांची पराकाष्ठा आहे आणि ज्यांच्या आचरणातून असंख्य तरुण जेव्हा महाड पोलादपूर नव्हे तर रायगड जिल्ह्यामधून नवीन प्रेरणा घेतात, असं आमच्या कोकणातील तरुणांचं आशास्थान. कोकणाने संगणकाच्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे असा ध्यास घेऊन ज्यांनी अलौकिक काम केलं आणि जे साहित्य संमेलन आज या ठिकाणी होतं ते आमचे किशोरबाई धारिया. हा सळसळसा आत्मविश्वास आहे. त्यांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपलं स्वागतपर मनोगत आपण व्यक्त करावं. नमस्कार. चांगलं काम करताना थोडासा व्यत्यय आल्याशिवाय चांगल्या कामाची पावती मिळत नाही, त्यामुळे मला थांबून बोलायला सुरुवात करायला लागते. आज मनापासून असं म्हणावंसं वाटतं की आजचा सूर्योदय महाडच्या इतिहासातला वेगळा सूर्योदय होता. या महाडनी अनेक सूर्योदय बघितलेत, येणाऱ्या क्रांतीच्या पहाटा कितीतरी बघितल्यात. ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून महाडच्या भूमीत रायगडवरच करायचा असा निश्चय केला, निवड केली. संपूर्ण जगाला एक जगण्याचा मूलमंत्र देणारा ग्रंथराज दासबोध जो समर्थांनी लिहिला, त्यांनी देखील संपूर्ण परिक्रमा केल्यानंतर ज्या भूमीचा स्वीकार केला, ज्या भूमीत ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली ते देखील महाड. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात करताना प्रज्ञासूर्य डॉक्टर महामानव आंबेडकरांनी संघर्ष करायचा, पाण्यासाठी लढा करायचा, तो कुठे काढायचा त्याच्यासाठी निवड केली, ते देखील भूमी महाड. आणि अशा ह्या ऐतिहासिक भूमीला, अशा ह्या पार्श्वभूमिक भूमीला आज खऱ्या अर्थानं 15वं कोकण मराठी साहित्य संमेलन होतं, याचा मला आनंद होतो आहे. ह्या भूमीत अनेक स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेचे हुतात्मे झालेत. या भूमीनी डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पाण्याचा लढा बघितला. ह्या भूमीनी आमचे क्रांतिसिंह नानासाहेब पूर्वीत यांचा किसान मोर्चा बघितला. ज्या किसान मोर्चात माझ्या महाडचे अनेक 5 जण हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांचा बलिदानातूनच आज आपण ही स्वातंत्र्याची पहाट बघतोय. त्याची जाणीव ह्या मातीला आहे. आणि या मातीत हुतात्म्यांची ज्या मातीला सुगंध आहे, ज्या मातीतून अनेक साहित्यिक निर्माण झालेत. आणि त्या साहित्यिकांचं तरी कसं आहे मी सांगतो की आज प्रभाकर बुसकुडे साहेब बसलेत. महाडची चळवळ ही जी पुस्तकं आपण दिलं त्यातून आम्हाला इतिहास कळला, साहित्यिकांची महती काय असते ही कळली. आज खऱ्या अर्थानं शिवराम परांजपेंनी ज्या वेळेला महाडचे शिवराम परांजपे यांनी काळकर्ते म्हणून जे प्रसिद्ध झाले, त्या काळात 1927 सालच्या वेळेला ज्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथ असतील त्या इंग्रजी ग्रंथांचं मराठी भाषांतर केलं, संस्कृत ग्रंथांचं मराठी भाषांतर केलं, अशी ज्यांची विद्वत्ता, ज्यांचं साहित्य हे अनेक वर्ष दीपस्तंभासारखं आपल्याकडे राहणार आहे. महाडच्या भूमीत साहित्य नगरीत आज साहित्याचा वेगळा वारसा आम्हाला आहे, वेगळा परंपरा आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की साने गुरुजी ज्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना देणारे आचार्य भागवत हे महाडचे होते. साने गुरुजी कित्येक वेळा येऊन महाडमध्ये वास्तव्य करून आचार्य भागवतांकडे राहायचे आणि त्यांच्याकडून प्रस्तावना करून घ्यायचे. ते ह्याच भूमीतले. ज्या प्राध्यापक भाटे ज्यांनी मी विवाह केला तर केवळ विद्वेषीच करीन नाहीतर विदूर राहीन असं सांगितलं, सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली, ते भाटे देखील या मातीतलेच. मराठी नाट्य मंडळ स्थापन करणारे यशवंत टिपणीस देखील या मातीतले आणि गगो टिपणीस देखील या मातीतले. अनेक नावं घेता येतील. सगळी नावं घेताना मला असं वाटतं की या साहित्याच्या परिमळनात 3 दिवसात आपल्याला सगळ्यांचं महत्त्व, सगळ्यांचं महात्म्य कळणार आहे. पण हे करताना मला एक दिवस अतिशय मनापासून आनंद होतोय की आपण सारे आलात. आज या कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी म्हणा किंवा आम्हा सगळ्या युवकांना, महाडकरांना ही जी आमची ऐतिहासिक वारसा आहे, हा जो आमचा ऐतिहासिक परंपरा आहे, ह्या परंपरेला खऱ्या अर्थानं परत एकदा जोमाने उभं करण्यासाठी आज डॉक्टर विजय भटकर साहेब इथे आपण आलात. मला मनापासून आपलं स्वागत करावं असा आनंद वाटतो. एक शास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक ज्यांनी भारतातला पहिला परम कम्प्युटर निर्माण केला आणि साहित्य आणि विज्ञान यांची सांगड घालताना अनेकदा त्यांना मी ऐकलंय. असे अनेक विचारांनी, विज्ञानाच्या विचारांनी आणि साहित्याच्या विचारांनी भारावून टाकणारे आमचे भटकर साहेब इथे आलेत. मला मनापासून त्यांचा स्वागत करावं असं वाटतं. अशोक नायगावकर जी आलेले आहेत,
ज्यांच्या कवितेनी मंत्रमुग्ध आपण होणारच आहोत. सुनीलजी तटकरे साहेब, आपण तर कायम ह्या रायगडमध्ये वेगवेगळी संमेलनं घेतलेली आहेत. मग आपण नाट्य संमेलनं घेतलेत, मध्यवर्ती साहित्य संमेलन घेतलं, गेल्या 2 वर्षापूर्वीचं कोकण परिषदेचं सुद्धा संमेलन आपण घेतलं. आपल्याविषयी काय बोलावं, आपण साहित्याच्या क्षेत्रातही तेवढ्याच जबाबदारीने बोलता आणि राजकारणातही तेवढ्या जबाबदारी बोलता. आज मधुकरजी भावे आलेत. काय बोलावं भावे साहेबांविषयी. माझ्या आयुष्यात ज्यांच्यामुळे काही वाईट विचार जाऊन चांगले विचार राहू शकतात. काही व्यक्तीच अशा असतात की त्यांचा परिमळ आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला आनंदित होता येतं, प्रफुल्लित होता येतं, आपल्या काही समस्या विसरता येतात. असे भावे साहेब आहेत. महाडला कोकण मराठी साहित्य परिषद होणार म्हटल्यावर पहिला फोन होऊन करणारा हा ज्येष्ठ साहित्यिक आहे की किशोर काय मदत करू सांग, कुठे येऊ सांग. माझ्याबरोबर भटकरांकडे येऊन, भटकर साहेब साहित्य परिषदेला महाडला यायला पाहिजे, महाडला परंपरा आहे असं आग्रहाने सांगून भटकर साहेबांनी देखील त्या दिवशी ठरवलं होतं की आता लांबचे दौरे घ्यायचे नाहीत. पण त्या दिवशी केवळ मधुकर भावेंच्या विनंतीवरून भटकर साहेबांनी आमची विनंतीला मान दिला. मला खरं मनापासूनच भावे साहेबांचं देखील इथं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी पद्मश्री मधुमंगेशकरजी कर्णिक आलेले आहेत. काय सांगावं मधुकरजी, आपण आज भाई आपण आलायत. मला आठवतं, खरं मी भारावून गेलो म्हणून बोलतोय, पण साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट होती. तुम्ही म्हणाल की माझा आणि साहित्याचा काय संबंध आहे. एक व्यक्ती अशी माझ्या आयुष्यात आली, त्यांचं नाव होतं साहित्य मित्र शशी मेहता. साहित्य मित्र शशी मेहता माझ्या वयाच्या, मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा भेटले आणि त्यांनी मला पहिली कविता ऐकवली. त्या कवितेने माझ्या हृदयाला स्पर्श केला. ती कविता अशी होती, जीवन ज्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. ती कविता मला शशीभाऊंनी ऐकवली आणि ती कविता मला इंग्लंड लेटरवर पूर्ण हस्ताक्षरात लिहून पाठवली. मला परिसस्पर्श झाल्याची भावना झाली. काही दिवसानंतर मी महाडला आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की कोकणात साहित्याचं काम सुरू करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडे मधुमंगेश कर्णिक, माधव गडकरी साहेब आणि काही साहित्यिक महाडला येत आहेत, मी त्यांना तुझ्याकडे यायला सांगतोय. मला खूप आनंद वाटला मनापासून. त्यावेळेला 15 वर्षापूर्वी आपण आलात. कोकण साहित्य मराठी परिषदेची सुरुवात माझ्या घरातून आपण केली असं म्हटलात, त्याचा मला आनंद होतोयच. पण आपले पाय माझ्या घरात लागले, त्यामुळे साहित्य क्षेत्राशी जवळीक साध्य आली. तरुण पिढीला साहित्याच्या जवळ यायला काहीतरी क्षण असावे लागतात. सगळ्याच शिंपल्यात मोती मिळतात असं नाही, सगळे क्षण चांगल्या गोष्टी देतात असं नाही. पण आपण आलात त्या क्षणाने आम्हाला सामर्थ्य मिळायला सुरुवात झाली. साहित्य म्हणजे काय नक्की कळलं. भाई खरोखर त्या दिवसापासून महाडच्या विविध क्षेत्रातल्या साहित्य, आम्ही वेगवेगळ्या ज्या काही आत्तापर्यंतची जी कामं केलेत, तर त्या क्षेत्रात साहित्य क्षेत्रातली जी कामं केली ती केवळ आपल्या पदस्पर्शाने झाली असं म्हणायला हरकत नाही. आज मुद्दाम इथे निरंजन डावखरी जे आलेले आहेत, त्यांचा आमचा अतिशय स्नेह आहे, ते ह्या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहिलेत. आज महाडच्या नगराध्यक्षा नुपूरताई आहेत. महाडच्या नगराध्यक्षा, केवळ महाडच्या नगराध्यक्षा म्हणून मी त्यांचं स्वागत करत नाही, तर ह्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सुरुवातीपासून छोट्या छोट्या गोष्टीत काय करायला पाहिजे, काय नको, एक साहित्याविषयीचं प्रेम आणि साहित्याविषयीचा जिव्हाळा म्हणून मी आमच्या नगराध्यक्षा यांचं स्वागत करतो. नुपूरताईंचं. महेश मांजरेकरजी आलेले आहेत. महेश मांजरेकरजी आज लांबून आलेत. खरं तर एक सिने नाट्य, मी तुम्हाला कुठली प्रतिमा देणार नाही किंवा कोणाची बरोबरी करणार नाही. कोकणातलं कोकण पण जगवण्याचं आणि टिकवण्याचं काम कोण करत असेल साहित्यातलं, तर महेश मांजरेकरजी आपण करताय. आपला काकस्पर्श आता 3 भाषेत करताय. म्हणजे आता मराठीत आला होता, काकस्पर्शाची प्रसिद्धी बघून मराठीतून तो हिंदीत चाललाय. आमचे मित्र अनिरुद्ध देशपांडे आहेत, त्यांच्या बरोबरीने आपण अनेक चांगल्या गोष्टी करताय. आज मला कल्पना आहे की आज त्यांचे कोकणात प्रयोग आहेत. आज चिपळूणला त्यांचं एक नाटक आहे. नाट्यक्षेत्र असेल, स्वतः पटकथाकार, संवाद लेखन, यात ज्यांची मास्टरी आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय म्हणून ज्यांनी आमच्या अंगावर शहारे आणले ते महेशजी आपण इथं आलायत. खऱ्या अर्थानं महाडच्या युवकांना एक नवीन चैतन्य निर्माण झालं आहे की केवळ साहित्य हे बोलून होत नाही, त्या साहित्य लिहून होत नाही, तर साहित्य कलाकृतीतून समोर येतं तेव्हा त्याची प्रचिती येते. आपण ती देत आहे. आपलं मनापासून स्वागत. आज महेश केळुसकर जे आलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मस्का लावून सुरी चालवता. होय, आम्ही सुरी चालवणार. आम्ही मस्का लावून सुरी एवढ्याकरता चालवणार की तुमच्या साहित्याने, तुमच्या कवितांनी आमच्या मनातली मरगळ नष्ट झाली पाहिजे. आमच्या मनात जे आम्ही कोकणात आहोत, आम्ही थोडे मागे आहोत, ही जी आमच्या मनातली एक कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे, तो कॉम्प्लेक्स निघून जावा म्हणून आपलं स्वागत, मनापासून स्वागत. आज काका वैष्णव इथे आलेले आहेत. त्यांनी देखील ह्या कार्यक्रमाकरता खूप मेहनत घेतलेली आहे. ह्या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले आमचे गीते साहेब आहेत.
गीतेसाहेबांनी खरं तर कालपासून 2दा-3दा इथे आले. हा कार्यक्रमासाठी पुढचे कार्यक्रम त्यांचे रेंगाळत आहेत, तरी देखील त्यांनी मला सांगितलं की ह्या कार्यक्रमाचा आस्वाद मी घेणार आहे. कारण कोकणात होणाऱ्या या साहित्य नगरीत, शिवपरांजपे साहित्य नगरीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर होणाऱ्या साहित्य परिषदेतील सुरुवातीला आपण सारे भाग्यवान आलेलो आहोत. आज काळसेकर साहेब आलेले आहेत, ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे वाचणाऱ्याची रोजनिशी म्हणून त्यांचं पुस्तक आहे, त्याचा पुरस्कार मिळाला. इतके मोठी लोक, आभाळा एवढी मोठी लोक इथं आमच्याकडे आले आहेत. आम्हाला मनापासून ह्या सगळ्यांचा आनंद वाटतो. आज सतीश देसाई साहेब आहेत, सतीश यटकर साहेब आहेत, आणि ह्या कोकण मराठी साहित्य परिषदेत चालू झाल्यापासून कोकणात, माझ्या महाडमध्ये, माझ्या गावात ही साहित्याची चळवळ टिकावी, साहित्याची चळवळ वाढावी म्हणून कायम ह्या चळवळीचं सातत्यानं प्रेरणास्थान असलेले माझ्या महाडचे सारे ह्या कोकण साहित्य परिषदेचे सभासद, सदस्य, आमचे सुधीर शेठ, नरेंद्र महाडिक, आमच्या देशमुखताई, आमच्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सगळीकडे आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या उमेदीची अशी ठसा उमटवणाऱ्या आमच्या शोभाताई. खरोखर ह्या सगळ्यांकडे बघून असं वाटलं की नाही, महाडमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. मी असं म्हटलं की आम्हाला मनापासून आनंद झाला, पण आम्हाला मन कळलं कसं? मनापासून आनंद होताना मन कळलं कसं? मला मन असतं हे कळण्यासाठी साहित्य कळावं लागतं. साहित्यातून मनाची निर्मिती होते. आणि मला असं वाटतं की आपल्या साऱ्या, नायगावकर साहेब आपण आलात, आपल्या साऱ्यांच्या एकंदर लेखणीतून, आपल्या साऱ्यांच्या कवितातून, आपल्या साऱ्यांच्या कथातून आमच्या येणाऱ्या नव्या युवकांना, आमच्या येणाऱ्या नव्या पिढीला नवीन दिशा मिळावी. ज्या महाडमध्ये साहित्याचा एकमेव असा परिमळ आपल्यामुळे निर्माण होणार आहे, त्या परिमळातून निश्चित दिशा मिळावी. तरुणांना काय हवं आहे, काय नको हे कळण्यासाठी खरं तर निवड करण्याची क्षमता आज दिवसेंदिवस कमी होत चालले. मला असं वाटतं ही क्षमता आपण सारे आलात, आपल्या ह्या येण्यानं आमच्या तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण व्हावी. तरुणांचं जे साहित्य आहे, ते साहित्य विश्वास त्यांना वावरताना आपण कशा पद्धतीने साहित्य तयार करावं, कथा का वाचावी, कथा का लिहाव्या, कथा कशा पद्धतीने असाव्या, कविता कशा पद्धतीने असावा, हा एक आदर्शवत असा आपला अनुग्रह देण्यासाठी आपण इथे सगळे आलात. ह्या 3 दिवसात निश्चितच आमच्या महाडकर मंडळींना याचा आस्वाद मिळणार आहे. आणि आपलं स्वागत करताना आम्ही मुद्दाम वेगळ्या पद्धतीने केलं आहे. आपल्याला उपरणं दिलं आहे, शाल देता आले असती भावेसाहेब, पण आपल्याला उपरणं दिलं आहे कारण आपल्या विद्वत्तेचं ते प्रतीक आहे. आपल्याला कल्पवृक्ष दिला आहे कारण त्या कल्पवृक्षासारखी छाया आमच्या महाडकरच्या तरुणांवर पडावी. तुमच्या साहित्यातून, तुमच्या कल्पनातून, तुमच्या विचारातून खऱ्या अर्थानं येणारा महाड, खऱ्या अर्थानं महाडचा तरुण हा पुढे जावा म्हणून आपल्याला कल्पवृक्ष दिला आहे. आपण येताना बघितलं, निरनिळ्या ठिकाणी आपल्याला स्वागत देताना दिसलं. गुढ्या उभारल्या, लोकांनी रांगोळ्या काढल्या. महाडच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतरचा हा साहित्याचं परिमळ घेण्यासाठी लोक घरोघर आतुरलेले होते, आकुसलेले होते. कधी एकदा साहित्य संमेलन सुरू होतं ही जी माझी भावना होती माझ्या महाडकरांची, ती खऱ्या अर्थाने आज पुरं होते. आज आपण सारे इथे आलात आणि आम्हाला निश्चितपणे विज्ञान काय आणि विज्ञान आणि अध्यात्माच्या सांगडीतून नवीन पिढीला काय दिशा देईल या पद्धतीचं आपण एक तरुणांपुढे एक आदर्श ठेवणार आहोत. खरं तर निष्ठा नागवल्या जात आहेत. निष्ठा नागवल्याने स्पर्धेमध्ये चांगलं काय वाईट काय हे घेण्याकरता वाचायचं काय हा प्रश्न आहे. तरुण वाचत नाही असं एक म्हटलं जातं, पण तरुणांना जे आवडतं, आज व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं नक्कीच तरुण वाचतात, पण ह्या व्यक्तिमत्व विकासण्यासाठी, फुलवण्यासाठी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची निर्मिती असेल, ह्याबरोबर नवीन येणाऱ्या नवोदित साहित्यिकांचा कशा पद्धतीने उगम होईल या कोकणात, या संदर्भातला आमची मनोदय आहे, आमची मनोधारणा आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या वर्षीपासून जे कोणी नवीन तरुण असतील, जे कोणी नवीन साहित्यिक तरुणी असतील, त्यांचं एक पुस्तक ग्लोबल कोकणच्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षीपासून प्रसिद्ध करणार आहोत, प्रकाशित करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो की आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये जर तोंड द्यायचं असेल तर दुसऱ्याच्या डोळ्यातले आसवं बघितल्याशिवाय आपल्याला जर त्याचं दुःख होत नसेल, दुसऱ्याचं दुःख जर आपल्याला जाणवत नसेल तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जीवन जगण्यात अर्थच नाही. म्हणजे मी सहज भाई तुम्हाला असं सांगेन की साहित्याच्या ह्या तुमच्या परिमळात आल्यापासून कसं वागावं, कसं जगावं ह्याच्याकडे बघताना एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श आमच्यासमोर उभा राहतोय. एक वेगळ्या पद्धतीचा एक आनंद घेण्यासाठी, आनंद तरी मिळतोय कुठे? आज ह्या सगळ्या धडपडीच्या जीवनात, आज सगळ्या या रहाड गाण्यात आनंद घेण्यासाठी, वाचण्यासाठी वेळ आहे कुठे?
आणि वाचलेलं वाचेल तो वाचेल असं म्हणताना ते वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं, त्या वाचण्यातून नवा आनंद कसा निर्माण करायचा. मला असं वाटतं या साऱ्या गोष्टी आज या 3 दिवसात आपण घडणार आहोत. साहित्यिक संपूर्ण कोकणातून इथे आलेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या नवीन तरुण पिढीला कळलं पाहिजे की साहित्य देखील उपजीविकेचं साधन होऊ शकतं हे दाखवण्याकरता होणार असून मी या घरची याच्या लेखिका इथे येणार आहेत, त्यांच्याबरोबरचे त्यांचे अभिनेते येणार आहेत, त्यांच्या अभिनेत्री येणार आहेत. ते एवढ्याच करता की ह्या साहित्यातून देखील आपली उपजीविकेचं साधन होऊ शकतं, साहित्यातून देखील आपण लोकप्रियता मिळवू शकतो हे दाखवण्यासाठी आपला कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही भाव्यांचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर राहुल देशपांड्यांचा कार्यक्रम आहे. सुरेख संगम आहे, म्हणजे संगीत साहित्य याचा सुरेख संगम आम्ही ठेवलेला आहे. साहित्यिकांसाठी काहीतरी करावं. येणारे साहित्यिक हे निश्चितपणे आम्हाला पुढे दिशा देणार आहेत, पण दिशा देताना त्यांच्यासाठी देखील आमची काही भावना आहे, त्यांच्यासाठी देखील आमचं काही दातृत्व आहे. हे करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवलेले आहेत. हे आपणा सर्वांसाठी आहेत. मला या निमित्तानं आपणा सारांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करावं असं वाटतं. महाड नगरीत आपण ज्या आनंदाने, ज्या सोहळ्याने आपण स्वागत केलं आहे. खरं तर सणांचे उत्सव होतात, उत्सवाचे महोत्सव होतात, महोत्सवांचे कुंभमेळे होतात. मला असं वाटतं या साहित्य मेळ्याच्या निमित्तानं निश्चित हे कुंभमेळे आपण उभे करतोय. येणाऱ्या काळात माझा नेक्स्ट जनरेशन, मिशन नेक्स्ट जनरेशनमध्ये माझा साहित्यिक तरुण कुठे मागे राहणार नाही. त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे अशी भावना घेऊन या साहित्य संमेलनाची सुरुवातीसाठी आपण सारे ज्येष्ठ आलात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात. आपण आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाबरोबर नवीन साहित्य ज्या महाडच्या भूमीला साहित्यिकांचा इतिहास आहे, त्या साहित्यिकांच्या भूमीच्या ह्या इतिहासकालीन भूमीत पुन्हा एकदा नवीन साहित्य निर्माण करायची क्षमता माझ्या तरुणांमध्ये उभी राहू द्या. एवढंच या निमित्ताने बोलतो. आलेल्या सर्व माझ्या महाडकर बंधुमतींच्या वतीने आपलं स्वागत करतो. स्वागताध्यक्षांच्या पलीकडे जाऊनही मी केवळ एक महाडकर म्हणून आणि महाडच्या लोकांना पुन्हा एकदा हा साहित्याचा, हा सारस्वतांचा परिमळ मिळावा म्हणून आम्हाला, खरं तर तुम्हाला भावेसाहेब सांगतो की आम्हाला असं वाटतं की हा परिमळ आमचा आहे. काही वेळेला ज्या माणसाच्या आपण सहवासात जातो त्या माणसाचा परिमळ आपल्याला मिळतो, बाहेर गेल्यावर तो आम्ही म्हणतो हा परिमळ आमचा आहे, पण खरं तर हा सगळा परिमळ तुमचा आहे. हे साहित्य परिषद घडवण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली, अनेक साहित्य प्रेमींनी मदत केलेली आहे. त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि आपण सारे आलात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.